नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत परफेक्ट मिरचीचा खरडा। खूप टेस्टी लागतो हा। त्याकरता मी घेतलेल्या आहे या पाऊण कप हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या बघा, ह्या अशा तिखट असतात। आणि ह्या मी फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव कप। ह्या फिक्या मिरच्या अशा लांबट असतात आणि त्या मी कापून घेतल्या आहेत, म्हणजे आपल्याला त्या कुटायला बऱ्या पडतील। 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे, पाव कप लसूण घेतलाय, 3 कांड्या लसूण आहे। आणि लसूण घेताना मस्त असं लाल गावठी लसूण घ्या, म्हणजे टेस्ट आणखीच भारी येते। पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतलेत, असे खरपूस भाजलेले पाहिजे शेंगदाणे। हे बघा, इथे मी घेतले जाडं मीठ। जाडं मिठाने काय होतं, कुटायला तर पटकन होतं आणि याची टेस्टही बदलते। तुम्ही हे नक्की टाकून बघा। आणि तेल घेतलं आहे 1.5 टेबलस्पून। आता आपण सुरुवात करूया। इथे आपलं तेल छान तापलंय, यात घालूया जिरं। जिरं छान फुलू द्यायचं आहे। जिरं मस्त फुललंय, गॅस बारीक केलेला आहे। आता आपण यात घालूया या मिरच्या आणि मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत। एक साधारण 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेऊया। आणि माझी ही कढई लोखंडाची आहे। अशा लोखंडाच्या कढईत केल्यामुळे टेस्ट पण वाढते आणि आपल्या शरीराला आयर्न पण भरपूर प्रमाणात मिळतं। तुम्ही लोखंडाचा तवा असेल त्यावर केलं तरी चालेल, खूप टेस्टी लागतो हा। 3 मिनिटं मी छान मिरची भाजून घेतली। आता आपण लसूण घालूया। 1 मिनिटभर लसूण पण छान भाजून घ्यायचं आहे। आपलं लसूण पण मिनिटभर छान भाजून झालंय। शेंगदाणे हे बघा, मस्त असे खरपूस भाजलेले पाहिजे, त्यामुळे चव अगदी छान येते। आता आपण हे शेंगदाणे घालून घेऊया। 1-2 मिनिटं छान परतून घेऊया। आपले शेंगदाणे पण छान भाजले गेले। आता आपण मीठ घालूया चवीप्रमाणे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडं थंड होऊ देणार आहोत। चा ठसका सुटलेला आहे, मिश्रण थोडं थंड झालेलं आहे। आता मी काय करणार आहे, यातच या वरवंट्याने कुटून घेणार आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यात कुटू शकतात, नाहीतर मग मिक्सरला बंद चालू करत बारीक करून घ्यायचं आहे। बंद चालू म्हणजे 1 सेकंद फिरवायचा, परत बंद करायचा, 1 सेकंद फिरवायचा, कारण हा थोडा जाडसर असतो, तेव्हा मिक्सरमध्ये फिरवताना ती काळजी घ्या। आता आपण हे छान असं कुटून घेऊया। ठसका जरी आला तरी खायला खूप छान लागतो हा। आणि मी थोड्या फिक्क्या मिरच्या घातल्या आहेत, त्यामुळे तर आणखी छान चव येते। जर तुम्हाला जर खूप तिखटच करायचं असेल तर तुम्ही पूर्ण तिखट मिरच्या घेऊ शकतात, आणि ज्यांना एकदम फिक्का करायचा त्यांनी फक्त फिक्क्या मिरच्यांचा पण करू शकतात, पण मी अशा दोन्ही मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत। आता मी हे छान असं रगडून घेते। हे बघा, आपल्या इथे मस्त खरडा तयार झालेला आहे। मस्त झणझणीत आणि चमचमीत, अतिशय टेस्टी झालेला आहे। हे बघा, एकदम मस्त झालेला आहे। हा तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकतात, खिचडी भात किंवा कुठलीही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, याच्याबरोबर चपातीबरोबर अप्रतिम लागतो। तर हा तुम्ही नक्की करून बघा। आणि हा 3-4 दिवस टिकतो, याचं कारण म्हणजे हा आपण जाडं मीठ घालून केलेला आहे, त्यामुळे टिकण्याला पण मदत होते। तर तुम्ही हा नक्की करून बघा। अजून जर चॅनल माझे सबस्क्राईब केलं नसेल
तर सबस्क्राईब करा, बाजूची घंटी वाजवा, म्हणजे असेच माझे छान छान नवनवीन व्हिडिओ आल्यावर तुमच्या मोबाईलची सर्वात आधी घंटी वाजेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असेच छान छान माझे रेसिपीज बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।